ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हृदयाचे केल्या स्मरण होय प्रवृत्तीचे अधिकरण ते जीवंतु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार मस्तके पायावरी वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्यासन सारदास ज्ञानेश भगवान विष्णुमूर्तीर भगवान सोपान भगवान त्रिभुवन
शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की इंद्र सूर्य क्रांतिवीर महाराणा प्रताप बोलो रे भाई सब वत्सल की सत्य सनातन हिंदू धर्म की भारत माता की ओ माता की अपने अपने माता पिता की जय। श्री शिवा नमस्तु श्री शिवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक नावलय पांडुरंग परमात्मा चराचरामध्ये वास करणारे आदिशक्ती मुक्ताई समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज संस्थान शेगाव देवादिदेव महादेव या सर्वांच्या संतांनी देवांच्या कृपापात्र आशीर्वादाने चालत असलेला हा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री परमपवित्र शिवमहापुराण कथा आणि त्या कथेचा बघता बघता आपला 6वा दिवस आला. उद्याच्या दिवशी शेवटचा दिवस आहे. आज शेवट काही सूचना तुम्हाला ज्या मिळतील आपल्या पालखीच्या स्वरूपाने एक्झॅक्ट आपल्याला तसंच करायचंय. आज तुम्हाला ज्योतिर्लिंगांच्या कथा असतील. आज भगवान श्री रामचंद्र परमात्म्यांचं चरित्र असेल, हनुमंतरायांचं चरित्र असेल. ज्या गोष्टी कदाचित तुम्ही ऐकल्या असतील, नसतील ऐकल्या, काही गैरसमज असतील, काही उत्कंठा असते आपल्या अंतकरणामध्ये आणि ते नवीन ऐकायला मिळालं की मग माणसाला जर आपल्या ज्ञानामध्ये भर पडली असं वाटतं आणि मग ती भर पाडण्याचं काम आपण आज या 6व्या दिवशी कथेच्या माध्यमातून करणार आहे. आज परमपवित्र असलेले शिव महापुराण याच्याबद्दल थोडीशी माहिती तुमच्या पदरामध्ये टाकतोय, जरा लक्ष देऊन ऐका. शिव महापुराण तुम्ही 1000 वेळा ऐका, 1000 महाराज लोकांच्या तोंडातून ऐका. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सारखं सांगू शकत नाही. कारण श्रीमद भागवत असेल, रामायण असेल, शिवकथा असेल, पद्मपुराण असेल, ज्या अनेक जे ग्रंथ आहेत हे प्रत्येक ग्रंथ सांगण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण समाजाच्या मनामध्ये एक फार मोठा असा गोड गैरसमज आहे. जी कथा ऐकलेली आहे तीच आम्हाला ऐकायची असते. उदाहरणार्थ आता श्रीमद भागवत कथा आहे. श्रीमद भागवतामध्ये जोपर्यंत द्रौपदीचं वस्त्र हरण जड भरत राजा लोक ऐकत नाही, लोक म्हणतात कथा ऐकल्यासारखी वाटली नाही. पण या वर्षी जे आपण ऐकलं ती कथा पुढच्या वर्षी या ग्रंथातून न ऐकता दुसरं काहीतरी, कारण 350-400 अध्याय महापुराणामध्ये असतात आणि आपण कितीही प्रयत्न केले तर ते 7 दिवसामध्ये शक्य होत नाही. म्हणून उर्वरित जी कथा असते ती ऐकण्याचा आपण मानस आपल्या मनात ठेवला पाहिजे. श्री शिव महापुराणामध्ये अनेक प्रकारच्या कथा आहे, अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये मानव कल्याणाचे, साधनाच्या, संपत्तीच्या गोष्टी आहेत. शिवकथेमध्ये रुद्राक्षाचं महत्व आहे, भस्माचं महत्व आहे, बेलाच्या पानाचं महत्व आहे. भोलेनाथांची भक्ती कशी केली पाहिजे याच्याबद्दल महत्वाचं मार्गदर्शन आहे. आपल्या घरामध्ये भोलेनाथांची जी पिंड आहे ती पिंड आपल्या बोटाच्या आकारापेक्षा कमी असू नये असं सुद्धा व्याख्यान आहे. 8 मूर्त्या, 5 अवतार, अशा अनेक गोष्टी या शिव महापुराण कथेमध्ये आहेत. पण जे ऑलरेडी आपण आपल्या जीवनामध्ये करतोय. आता भोलेनाथांची पूजा कशी करावी हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. बेलाचं पान कसं टाकावं, कोणत्या दिवशी टाकावं, प्रदोषचा उपवास कसा करावा हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि जे तुम्हाला माहिती आहे तेच मी परत सांगणं याला काय अर्थ नाही. आज तुम्ही ज्या समाजात राहतात त्या समाजात आम्ही राहतो. आम्ही डोळ्याने बघतो की लोकांच्या मनामध्ये भाव जागा होऊन गेलेला आहे. सकाळी उठायचं, लोटाभर पाणी घ्यायचं, गप्पा मारत मंदिरात जायचं, पाणी ओतायचं, घरी यायचं आणि आपल्या कामाला लागायचं. परंतु याच्या पलीकडे जो परमार्थ परमात्म्याला आवडतो, याच्या पलीकडे जो परमार्थ समाजामध्ये रुजवायचा आहे तो परमार्थ फार महत्वाचा आहे. कथा ऐकल्याच्या नंतर 8व्या दिवशी जर तुम्ही शांत झाले ना, असे शांत की आता तुम्हाला राग येत नाही, आता तुमचा कोणी अपमान केला तर वाईट वाटत नाही, तुम्हाला कोणी टोचून बोललं तर तुम्ही त्याच्याबद्दल वाईट विचार करत नाही, अशी कधी अवस्था प्राप्त झाली नाही तर बसलेली एका बी माणसाची किंवा बाईची तर समजावं की खऱ्या अर्थाने त्याने कथा श्रवण केली. खऱ्या अर्थाने स्वतःच्या स्वार्थासाठी जी व्यक्ती कधीच पुढे करत नाही, मला मान मिळावा म्हणून जी व्यक्ती समाजामध्ये कधीच चांगल्या कामासाठी पाय ठेवत नाही, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून जी व्यक्ती चांगलं काम करण्याच्या पासून लांब थांबते, खऱ्या अर्थाने समजावं परमात्म्याची कृपा झालेली आहे.
आज एक वारकरी संप्रदायाचा दृष्टांत तुमच्या पदरामध्ये टाकतो आणि तिथून मग आपल्या कथेला प्रारंभ करतो. 3 ज्योतिर्लिंग मी तुम्हाला सांगितलेले आहे, 9 ज्योतिर्लिंग बाकी, ते 12 सांगायची जबाबदारी माझी आहे. मी सांगेल तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये, ते ओलांडून जाणार नाही. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू म्हणून ज्यांची 196 देशामध्ये ओळख आहे असे असणारे जगद्गुरू तुकोबर आहे. तुकाराम महाराजांनी आपला फेटा बांधावा, विना घ्यावी, संध्याकाळी 7 वाजले का मंदिरात जाऊन विठ्ठल विठ्ठल नामाचं भजन करावं. आणि मग तुकाराम महाराजांचं भजन ऐकून बरीच मंडळी येऊन बसायची आणि मग ती मंडळी तुकोबाऱ्यांना सांगायची, आम्हाला काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगा. मग तुकाराम महाराज अभंग निर्माण करून अभंग सांगून लोकांना कथेच्या कीर्तनाच्या माध्यमातून फक्त चांगलं वागण्याचा सल्ला इतकाच दिला. तुकोबाऱ्यांनी दुसरं काही सांगितलं नाही, काहीच सांगितलं नाही. हरिपाठाच्या तर शेवट तुकोबाऱ्यांनी स्पष्ट सांगून दिलेलं आहे की देवाला शोधण्यासाठी फिरू नका, देवाला शोधावं लागत नाही, कारण ज्याने हे जग निर्माण केलेलं आहे तो तुम्हाला कसं सापडू शकतो. तुम्ही जिथं आहे तिथं बसा. तुम्ही जर शेतकरी असाल, शेतात जा आणि आपलं काम संपलं का एका झाडाखाली आल्याच्या नंतर आपले डोळे लावा आणि डोळे लावल्याच्या नंतर त्या हवेमध्ये देवाला शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या श्वासामध्ये देवाला शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हृदयाला हात लावा, तुमच्या हृदयातून जो धडधडचा आवाज येतोय तुम्ही त्याच्यात देवाला शोधण्याचा. मी देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. नेमका आपलं काय चुकतं माहितीये का? जो परमात्मा हृदयात आहे आपण त्याला जगात शोधतो, तो सापडेल कसा? तीर्थयात्रेला गेल्यावर सापडतो, कथा ऐकून सापडतो, कथा करून सापडतो, माळा घालून सापडतो, का काकडा हरिपाठ करून सापडतो, का पंढरीला जाऊन सापडतो. तर कुठं जाऊन सापडणार नाही जर तुम्ही त्याला हृदयामध्ये शोधता आला नाही तर. असं शांत व्हा, एकदम असं रिलॅक्स व्हा आणि आपल्या डोक्यातून सगळे वाईट विचार काढून टाका, सगळे दुश्मनी काढून टाका, सगळा अबोला काढून टाका. तुम्हाला कोण काय बोललंय हे डोक्यातून काढून टाका. तुम्हाला डोळे लावून जर तुम्हाला विचारलं तुमच्या जीवनात कोणी दुश्मन आहे का, तर तुमच्या तोंडून आलं पाहिजे नाही. तुमच्यावर कोणाचं कर्ज आहे का? नाही. तुम्ही कोणाला फसवलंय का? नाही. तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करताय का? नाही. जर तुमचे या 4ही प्रश्नांचे उत्तर नाही आले ना तुम्ही संत होणार. संत, खरं संत म्हणजे काय महाराज? जो शांत झाला, ज्याला फरक पडत नाही. आता तुका म्हणे हासे जन नाही कानत ठाई. कोण काय म्हणतंय, कोण काय निंदा करतंय, कोण माझ्या पद्धतीने, काही संबंध नाही. ज्याच्या कानातून वाईट विचारच हृदयात जात नाही, ज्याला काही वाईटच दिसत नाही, ते साधू असतात, ते संत असतात. आणि जर एवढं ऐकून जर तुम्हाला असं वाटत असेल ना की आम्ही जे करू तेच करू, तर मी एक गोष्ट लक्षात ठेवतो. जेव्हा तुम्ही पाप करत असता तर ते पाप तुम्हाला न कळणं हे सुद्धा मोठं पाप आहे. पुण्यकर्म करत असताना परमात्मा सहकार्य करतो, पण कधी कधी पुण्य करताना सुद्धा पाप होतं. आणि ते पाप होऊ नये म्हणून तुमच्या जीवनात मार्गदर्शक असणं गरजेचं आहे. आणि तो मार्गदर्शक मग आणि तुम्हाला पटो ना पटो, तुम्ही हो म्हणा नाही म्हणा, तुम्हाला कसं वागायचं, काय वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, तुम्ही सगळं तुमच्या मुलाने करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवता, तुमच्या सगळ्या गोष्टीला एक दिवस मर्यादा आहे. सगळ्या गोष्टीला मर्यादा आहे. आणि ज्या दिवशी त्या मर्यादा संपल्या, सर्वात मोठी मर्यादा मानवी शरीराला की त्याला मरावं लागणार आहे, सगळ्यात मोठी मर्यादा आहे. आणि पूर्वीसारखं आता राहिलं नाही की तो म्हातारा होईल आणि मग मरेल. आता कोण केव्हा मरेल हे सांगताच येत नाही. चालता बोलता माणसं मरायला लागले, चालता बोलता. अजून जगतामध्ये एक महामारीचं थैमान येणार आहे आणि ती महामारी भारतामध्ये आल्याच्या नंतर डॉक्टरकडे जाण्याचंही काम नाही. चालता चालता 3 मिनिटांमध्ये तुम्ही दत्तप्राण होणार. चालता चालता तुम्हाला हृदयामध्ये तुमच्या गाठा होणार, लगेच फुटणार, लगेच तुम्ही त्या ठिकाणी मृत्यू घोषित केला जाईल. प्रेताचे ढिगारे लागतील, दवाखान्यामध्ये जागा सापडणार नाही. 2020ला न दिसणारा कोरोना आला आणि दिसणारे करोडो जीव घेऊन गेला. कोणाच्या बापाचं काय चाललं नाही.
2 कोटी रुपयाच्या बंगल्याला माझ्या परमात्म्याने वारसदार शिल्लक ठेवला नाही, पण लोक का सुधरत नाही? कारण त्यांचं पाप उड्या मारतंय. आज जीवन जगून घ्यायचं, आज भोग भोगून घ्यायचे, आज काय मजा मारायची ती मारून घ्यायची. पण ऐका ना, एक दिवस डोळ्यामध्ये असू बसतील, पश्चातापाने तुम्हाला त्या परमात्म्याच्या समोर बसावं लागेल. आणि देवाचा स्पष्ट नियम आहे, जो माझ्या कामात नाही मी त्याच्या कामात नाही. भक्ता राखे पाया पाशी दुर्जनासी संहारी. पांडव सुद्धा हत्याचीच मुलं होते, कौरव सुद्धा हत्याचीच मुलं होते, पण एकही कौरवाला बक्ष दिलं नाही. शिशुपाल सुद्धा तोच होता, पण नाही, मी ज्याला मारायचं ठरवलं मी त्याला मारणारच, तुम्ही काय ताकद लावायची ती लावा. आणि म्हणून त्याने आपल्या चरणारविंदी आपल्याला जागा दिली पाहिजे, ज्याने आपल्याला सांभाळ केला पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्हाला 2 गोष्टी करायच्या. फक्त चांगलं वागायचंय, दुसरं काही करू नका, काही करू नका, काहीच करू नका, फक्त चांगलं वागा. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. जो डोळ्यासमोर आला त्याला हात जोडून प्रेमाने हसून राम राम करा, बस, दुसरं काही नाही, काही नाही. निंदा करू नका, म्हणजे पाप घडणार नाही. वाईट विचार मनात येऊ देऊ नका, म्हणजे पापच झालं नाही तर भोगायचा प्रश्नच नाही. आणि जर मग भोगायची तयारी असेल तर मग करा. पण शेवटी तुम्हाला माझे शब्द आठवते. तुकोबारायांचं कीर्तन चालू झालं, लोकांना कीर्तन खूप आवडायचं. तुकाराम महाराजांनी कीर्तनामध्ये छत्रपतींना सुद्धा तेच सांगितलं की मी असं फार काही कर्मकांड सांगत नाही, भोंग्याचा आवाज कमीच ठेवता. मी असं फार काही कर्मकांड सांगत नाही लोकांना. एक वेळेस तर जगद्गुरु तुकोबाराय आपली गाय धुत होते इंद्रायणी काठावरती. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 मावळे आले देहू गावामध्ये. पहिली भेट होणार होती जगद्गुरु तुकोबारायांची श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती बसलेले आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय आपली गाय धुत होते इंद्रायणी काठावरती. त्याच्यातला एक मावळा घोड्यावरून उतरला आणि त्याने तुकाराम महाराजांना विचारलं, या गावात तुकाराम महाराज राहतात का? हा, राहतात ना. त्यांच्या घराचा पत्ता माहितीये का तुम्हाला? तुकाराम महाराजांनी सांगितलं, हा माहिती मला. फार मोठे साधू आहेत का होते? तुकाराम महाराजांनी सांगितलं, साधू? कसल्या साधू? काय तो काय काय कर्मकांड करतो, काय विधी करतो, का लोकांचे भविष्य सांगतो, का लोकांना टोणे टोटके सांगतो? कशाचा तो साधू? कीर्तन करतो, कीर्तनात लोकांना चांगलं वागायचा सल्ला देत होतो तुका, बस इतकंच. आणि मावळ्याची तुकाराम महाराज बोलत असताना श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून उतरले. तुकाराम महाराजांना न विचारता त्यांच्या पायाला हात लावला आणि मावळ्याने विचारलं, महाराज तुम्ही यांच्या का पाया पडताय? तेव्हा छत्रपती सांगता, अरे मावळ्यानो, हे तुकोबाराय, हे तुकोबाराय. मावळ्याने विचारलं, तुम्ही कसं काय ओळखलं? तेव्हा छत्रपती म्हणतात, आमच्या आईने आम्हाला सांगितलं होतं, शिवबा, तुकाराम महाराज एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, पण वागताना असं वागता की त्यांचा साधा स्वभाव हा कोणाला ओळखू येत नाही. जे जगद्गुरु आहे त्यांनी 5000 अभंग निर्माण केले, ज्यांच्याशी साक्षात देव बोलत होता, अशा संत तुकाराम महाराजांनी कधीच सांगितलं नाही की मी संत आहे, मी जगद्गुरु आहे, मी तुकाराम महाराज आहे, माझे शिष्य छत्रपती, असं कोणालाच सांगितलं नाही. आमचा थोडासा एखादा आमदार खासदार मित्र असला का मला तर असं वाटतं, बाप रे बाप. पण ऐका ना, तो आमदार बी मरणार आहे, खासदार बी मरणार आहे आणि तुम्ही बी मरणार आहे. छत्रपती शिष्य असताना तुकोबाराने कधीच अहंकार केला नाही, कधीच नाही. छत्रपतींना तेवढंच सांगितलं की हे शोभा, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम द्विज वाढवावेना. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, नाही भिडणार तुका म्हणे साथो. शोभा, कीर्तनाला जास्त येत जाऊ नका, कारण
कारण कीर्तन ऐकून ऐकून तुम्हाला वैराग्य प्राप्त झालं तर प्रजेचं रक्षण कोण करेल? तुम्ही ज्या कामासाठी जन्माला आले ते काम तुम्ही करा. आणि म्हणून याच्यातून शिकण्यासारखं असं आहे की जे काम आपल्या पदरात आलेलं आहे ते काम करणं ही सुद्धा भक्तीच आहे. म्हणून 42 वर्षाचे असताना जगद्गुरु तुकोबाराय गेले आणि 52 वर्षाचे असताना श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज गेले. गुरु शिष्यांची परंपरा या महाराष्ट्राला फार जुनी आहे आणि त्या शिष्य परंपरेतून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आजच्या कथेचा बोध घेण्याचा प्रयत्न करा. शिवपुराण म्हटलं आणि रामांचा विषय नाही असं होणारच नाही. शिव महापुराणामध्ये राम आलेच पाहिजे. का आले पाहिजे? कारण रामायण सुद्धा ऐकणारे भोलेनाथच आहे. यज्ञ वाल्मिकी नावांच्या ऋषींच्या आश्रमामध्ये रामायण ऐकणारे साक्षात भोलेनाथ आहे. माता पार्वती बरोबर त्यांनी ते रामायण ऐकलेलं आहे. आता रामायण सांगत असताना सुद्धा अतिशय गोड भाव निर्माण होतो. पण रामायण ऐकण्यासाठी अतिशय शुद्ध अंतकरणाचा भाव पाहिजे. फार नाही 5-10 मिनिटात रामायण तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. बोलेना कारण आज एक ज्योतिर्लिंग रामायणामध्ये आहे. त्या ज्योतिर्लिंगापर्यंत मला कथा घेऊन जायची. रामचंद्रांबद्दल फार गैरसमज आहे. फार गैरसमज आहे. श्रावण बाळाच्या मायबापाने शाप दिला म्हणून जन्माला आले. कोणी म्हणतो सनकादिकांनी शाप दिला, कोणी म्हणे नारदांनी शाप दिला. अशा अनेक प्रकरण त्या रामप्रभूंच्या जन्माला कारणीभूत आहे. त्याच्यामध्ये वृंदेचा सुद्धा शाप आहे विष्णू परमात्म्याला. पण मी इतक्या खोलामध्ये काही जाणार नाही. याचा वर तुम्हाला थोडस 10 मिनिटाचं रामायण सांगण्याचा माझी इच्छा आहे त्या ज्योतिर्लिंगापर्यंत जाण्यासाठी. पण रामायण वाटतं तितकं सोपं नाही बरं का. फक्त थोडीशी त्याची कडी सांगतो, जरा लक्ष देऊन ऐकता. रामायणामध्ये सर्वात चांगलं व्यक्ती जर कोण असेल तर ती माता कैकेयी होती तेव्हा. कारण राम जेव्हा शिक्षण करून पूर्ण जेव्हा आले तर सर्वात आधी रामाला राजा करा असं जर कोणी म्हटलं असेल तर ते कैकेयीने म्हटलेलं आहे. राजा दशरथाला 15 दिवस कैकेयी मातेने असं भेदाय करून टाकलं. रामाला राजा करा, रामाला राजा करा, रामाला राजा करा. राजा दशरथाने सांगितलं करेल, अजून वेळ आहे. नाही माझ्या डोळ्यासमोर करा. मग नेमकं असं काय झालं महाराज की ज्या कैकेयीला वाटत होतं की राम राजा व्हावा आणि अचानक तिने रामाला वनवासात पाठवण्याचं वरदान का मागितलं? आता हा सिद्धांत फक्त सुरुवातीला लक्षात घ्या तुम्ही. रामायण म्हणजे संस्कार, रामायण म्हणजे मर्यादा, रामायण म्हणजे गुण संगुणांचा केलेला संवाद. राजा दशरथ आपल्या धर्मसभेमध्ये बसलेले होते. धर्मसभेमध्ये बसलेले असताना त्यांचा थोडासा पाय लचकला आणि त्यांचं मुकुट थोडं तिरप झालं आणि ते मुकुट छिद्र करण्यासाठी ते आरशाजवळ गेले. राजा दशरथाने आपलं मुकुट हे राजाच्या जसं सरळ केलं. सरळ करत असताना राजा दशरथाच्या लक्षामध्ये आलं की त्यांच्या कानाजवळ एक केस पांढरा झालेला होता, डोक्याचा एक तसा. राजा दशरथाने तो पांढरा केस बघितला आणि तो टोक बघितला तिरपा झालेला. राजा दशरथाला 2 गोष्टींचा अनुभव आला की आता आपलं वय राहिलं नाही आणि आपलं शरीर आता हे मुकुट सांभाळायच्या ताकदीचं राहिलं नाही. कैकेयी म्हणते ते बरोबर आहे. आता आपण रामाला राजा केलं पाहिजे. आणि धर्मसभेमध्ये राजा दशरथाने उद्या राम राजा होणार असा फतवा काढला. असं सगळ्यांना सांगितलं. ढोल नगाशे तारे वाजायला लागले, जिकडे तिकडे दिवे उजळण्यात आले. याचं टेन्शन मात्र स्वतः रामचंद्र परमात्म्याला पडलं. कारण माझा जन्म हा राजगादीवर बसण्यासाठी नाही झालाय, माझा जन्म हा रावणाला मारण्यासाठी झालाय. पण करावं काय आता? कारण बापाने जर सांगितलं की तुला राम राज्यावर करायचंय तर मला करावंच लागेल. मग काय केलं? मग सरस्वती मातेला विनंती केली. सरस्वती माता मंथरेच्या तोंडावर बसली आणि मंथरा गेली कैकेयी मातेच्या घरी. जरा लक्ष देऊन ऐका म्हणजे तुमची कडी लक्षात येईल. मला त्या ज्योतिर्लिंगापर्यंतच कथा घेऊन जायची. मंथरेने कैकेयीला सांगितलं, कैकेयी तुला माहिती का हे ढोल नगाशे कशासाठी वाजतायत? म्हणे मला माहित नाही. अगं राजा दशरथाने सांगितलं उद्या राम राजा होणार आहे. राम राजा होणार आहे खरंच?
आणि मग कैकेयी मातेने मंथरेचा हात धरला, फुगडी खेळली, तिला बक्षीस दिलं आणि सांगितलं, वा काय बातमी दिली मंथरा मला तू. पण मंथरेच्या तोंडावर 12 वाजलेले. मंथरेने सांगितलं, कैकेयी तू पागल आहे का ग? तुला काही बुद्धिविद्या आहे का? म्हणजे अगं तुझ्या बी पोटी कोणीतरी आलेलं, तू त्याचा विचार कर. म्हणजे अगं उद्या कर राम राधा झाला आणि त्या राधा झालेल्या रामाने तुला आणि तुझ्या मुलाला कधी वनवासात पाठवलं तर कैकेयी. आणि मग कैकेयीला राग आला. कैकेयीने अशा उलट्या हाताची मंथरेच्या कानपट्यात घातल्याचं वर्णन आहे. मंथरा खाली पडली, मंथरेच्या तोंडातून रक्त आलं आणि मंथरेने सांगितलं, कैकेयी मला काय मारायचं ते मार, मला काय बोलायचं ते बोल, पण मी तुझ्या भल्यासाठी सांगते. पण कैकेयी माता ऐकत नाही. तू मूर्खपणा करू नको बरं का मंथरे. माझा राम राजा होणार असेल ना, मला आनंद आहे. अगं माझा रामच योग्य अधिकारी आहे, भरत लहान आहे. पण तरी सुद्धा ती मंथरा ऐकत नाहीये. एवढं विष, एवढं विष, एवढं विष. आणि शेवटी हळू 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 आता कैकेयीच्या मनावर परिणाम झाला. अशा मंथरांपासून बाकीच्या कैकेयांनी दूर राहिलं पाहिजे. हे रामायण आहे. अच्छा भरपूर मंथरा भेटतील तुम्हाला, भरपूर. चांगल्या घरामध्ये नाच कसा पाडायचा असा घरोघरी गल्लोगल्ली झाल्या, गावोगावी झाल्या. पहिली एकच होती, आता इतक्या झाल्या मोजता येत नाही. काय सवय होतं काय माहिती त्यांना. पण या मंथरांचं मरण कधी चांगलं होत नाही. यांना शत्रुघ्न नावाचा जो माणूस होतो बुक्काच घालतो यांना. आणि मग कैकेयीला सांगितलं. मग कैकेयीने सांगितलं, बोल मी आता काय करू. आता एक राणी एका दासीला विचारते की मी काय करू, ही परिस्थिती आहे. आणि मग मंथरेने सांगितलं, एक काम कर, तू राजा दशरथाला जे वरदान मागायचे राहून दिलेत ना ते मागून घे. आणि डायरेक्ट मागजो नको, पहिले रामाची शपथ देजो, नाही तर पलटू शकतो राजा दशरथ. राजा दशरथाच्या मनात आनंद आहे की आता कैकेयीला बातमी देऊन टाकतो. कारण कैकेयीच सांगत होती ना, रामाला राजा करा, रामाला राजा करा. कैकेयीने तर आपले सगळे अलंकार काढून टाकले, पांढरे कपडे घातले आणि कोप ओव्हाणामध्ये जाऊन बसलेली आहे. तिकडनं राजा दशरथ आले. रोज राजा दशरथ घरी आले का त्याला आरती ओवाळायला कैकेयी माता येत असे. आज काही आली नाही. कैकेयी मातेच्या चला बघा काही आजारी वगैरे असेल असं म्हणून राजा दशरथ घरामध्ये आले. घरामध्ये आल्याच्या नंतर बघितलं तर काय ते घरातही ती व्यवस्थित काही बघत नव्हती आणि कोप भवनामध्ये रडते. राजा दशरथाने विचारलं, कैकेयी तब्येत बरी आहे का? एक नाही आणि दोन नाही. राजा दशरथाला असं वाटलं की कैकेयीला जर आपण बातमी दिली ना तर कैकेयी अशी आनंदाने बाहेर येईल. पण राजा दशरथाच्या मनात शुद्ध भाव होता, निर्मळ भाव होता. आणि राजा दशरथाने सांगितलं, कैकेयी अगं बघ उद्या राजा राम होणार आहे बरं का. कैकेयीकडनं काही शब्द नाही. अगं मी काय सांगतो ऐकलं का तू? हो ऐकलं नाही. अगं मग तुला आनंद नाही? राजा दशरथ आता कैकेयी मातेजवळ गेले. तू खरंच ऐकलं मी काय सांगितलं? म्हणे हो. काय? तुम्ही रामाला राजा करणार आहे? म्हणे हा. ते बाकीचं सोडा. मी तुम्हाला युद्धामध्ये मदत केली होती. तुमच्या रथाचं चाक पडत होतं तेव्हा मी ते चाक रोखलं होतं. तेव्हा तुम्ही मला बोलले होते की तुला माग काय पाहिजे, तेव्हा मी तुम्हाला मागितलं नव्हतं, पण आज मला ते वरदान पाहिजे. राजा दशरथाचं डोकं काम नाही करते की एवढा मोठा विषय मी तुला सांगतो, तू काय ते मला काही सांगू नका, मी जे मागते ते मला द्या. याच्यातून सगळ्या माणसांनी शिकायचंय, आनंदाच्या भरात कोणाला वचन देऊ नका, कारण आनंदात दिलेलं वचन ही तुमची फसवणूक करू शकते. किती बी कठीण परिस्थिती आली कोणाचे उपकार घेऊ नका, कारण उपकार फेटून जातात, पण उपकाराचं वजन हे कधीच फेटत नाही, लक्षात ठेव जा. अर्धी भाकर का, चटणी भाकर का, पण उपकार नका घेऊ कोणाचे, कारण या कलियुगामध्ये उपकार देणारा हा आपल्या तोंडावर चांगला असतो आणि आपल्या पाठीमागे छाती डोकं सांगतो आपला उपकार इतक्या नावावर. उपकार नका घेऊ, कोणाचेच नका घेऊ. आपलं स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा. आणि मग आता कैकेयी मातेला राजा दशरथाने विचारलं, चला तर तुझी इच्छा आहे का? एका बाई पुढे चक्रवर्ती सम्राट आता लाचार झालेला आहे, लाचार, की ज्याच्या पोटी ब्रह्मांडाचा नायक आला त्याला सुद्धा बाई समोर आता लाचार व्हावं लागलं, इतका हा संसार दुःखमूळ आहे. आणि मग तिने सांगितलं, मला पहिले रामाची शपथ द्या,
की मी जे मागेल तेच देणार. मग तुलसीदासांचा दोहा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आमच्यावर तुला भरोसा नाही. अरे रघुकुल सदाचार्या प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम. ओ आपल्याला ज्योतिर्लिंगापर्यंत कथा घेऊन जायची. अर्धी अपुरी सोडली तर काही लोक म्हणतील महाराजांना पुरं काही सांगलं नाही. समजत तर काही नाही, पण अपुरं सोडलं गेलं लगेच समजतं. माझी आता तब्येत बरी नाही असं लोक म्हणतात, पण तसं काही नसतं. तब्येत बरी नाही असं तुम्ही म्हटलं का मग तुमची तब्येत खरंच खराब होऊन जाते. आणि या गावात आलो तेव्हापासून अशी ऊर्जा आहे बघा. वेळेवर चहा, वेळेवर नाश्ता, वेळेवर जेवण, वेळेवर झोप, वेळेवर उसाचा रस, सगळं असं टाइम टू टाइम चालू आहे. पोट नाही म्हणायला लागते. पण आता उद्याचा दिवस आहे. उद्या तर समजा सकाळी मी नाही, दुपारी मी येईल, पालखी होईल, त्याच्यानंतर कथा होईल. आणि मग उद्या तुम्ही घरी जाताना तुमची अवस्था काय, तुमचे असे पाय असे ना हळूहळू चालतील. कथेमध्ये बसल्याच्या नंतर जी मंडळी घड्याळ बघायची ते आता उद्या घड्याळ बघणार नाही, ते म्हणजे चालू द्या. तसंच रात्र होऊन जाईल, लगेच सकाळ होईल, लगेच तुम्ही धुणं भांडी करणार. स्वयंपाकाचा तर काही विषय नाही. धुणं भांडी करणार, तुम्ही लगेच भोंग्यातून आवाज येईल, चला थोड्याच वेळात कार्याच्या कीर्तनाला सुरुवात होणार आहे. लगेच तुम्ही अशा दड लगेच कीर्तनात येऊन बसणार. लगेच कीर्तन चालू होणार. बघता बघता कीर्तन बी संपून जाणार. कुणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. लगेच पंक्ता बसतील, तुम्ही प्रसाद घेणार. तुमची घर इच्छा आहे मंडपात थांबायची, पण तरी घरी जावं लागेल. जब आजादी के दिन आए तब पिंजरे से प्यार हो गया. अलग अलग सर. जब आजादी के दिन आए तब पिंजरे से प्यार हो गया. 10वीच्या मुलांना असं वाटतं पेपर झाले की झालं, पण 10वी झाल्यावर समजतं की 10वीचा वर्ग परत भरणार नाही. ते मित्र, ते मैत्रिणी, आणि ते काय डबा खाणं, काय तो बेंचवर दांगडून, काय मास्तरना गाड्या पंक्चर करणं, काय ते टिंगल करणं, आणि काय ते घरी पडून जाणं, काय मायबापाशी खोटं बोलणं, पिक्चरच्या टाकीत सापडणं, मग आपला बापने आपले फटकाळणं. काय दिवस होते सगळे ते. चालू वर्गात भूक लागली का लगेच आता ते पोळीला थोडा लोणच्याचा खार, त्याच्यावर तेल चटणी, मास्तर तर शिकाडराला लगेच दप्तर आड वगैरे खाणं बी चालू आहे. मग तू वास वर्गा म्हणून मग मास्तरने आपले जांभळण, मग मास्तरने आपले टोका. शाळेत जाताना वाईट वाटत असं, हे शाळा भरली, घंटा वाजला, जनगण म्हणून येत नाही तरी मी तर तोंड हलावा ना.
आणि मग वर्गात गेले का सरांनी सांगावं चला कोणी गृहपाठ केलेला नाही आपली वही घर राहायची आणि लगेच टोकावाली जातं. काय दिवस होते ते. मग सरांनी सांगा चाल उद्या बारा बँकवर उभा राहाय. मग बँकवर उभा राहायच्या आता खाना वर्गांच्या मुलं मुली ते वेगळा आनंद असतो जीवनामध्ये. बालपण जगून घेतलं पाहिजे. तुकोबारायांचे ते शब्द छत्रपतींना लहानपण देगा देवा मुंगी फादे लहानपण फार चांगलं होतं. एक नंबर होतं बालपण. पण उगीच मोठे झालो ना आता डोकं काम नाही करत. म्हणून मोठं होऊन लाकडं फोडण्यापेक्षा लहान मुंगी म्हणून तुम्ही साखर खाल्ली नाही कधी बी चांगलं आहे. पण काय असेल तर असं गरिबी होती पण आनंद होता. आणि या ठिकाणी सुद्धा मुद्दा फार महत्वाचा आहे बरं. मी असं भलतं बाहेरचं सांगणार असा विचार करतो नका. ज्या दिवशी तुमच्याकडे पैसा आला त्या दिवशी समाजात तुमचे शत्रू निर्माण झाले तर समजा तुम्ही भिकारी राहा. तुमचं पत्राचं घर राहू द्या. तुमच्या घरात माती पडू द्या. तुमच्या घरामध्ये अन्न धान्य सुदेऊ नका. समाजात एक पुन्हा दुश्मन नाही. एक दुश्मन नाही. थोडस तुम्ही घर बांधा थोडस बंगला बांधा थोडशी गाडी घ्या लगेच बाजूला जायला सुरुवात आहे. त्या नियम खूप आलं लक्षात. पण या कलियुगात गरीब राहणे सुद्धा फार मोठं पाप आहे. तुम्ही किती गरीब असले ना जोरदार काका तुम्हाला लग्नाची पत्रिका सुद्धा शेवट भेटेल. कारण माहिती याने बरंही संध्याव काय करावं नाही. पण तुम्ही पैसेवाले असू द्या 4-4 वेळा फोन भाऊसाहेब येणंच पडे बरं तुम्हाला शिवाय लगेच ना गावली तुम्ही उन्हात का तुम्हाला कोणताही करी ठेवले ते करी ठेवले बाकी नका मागत आहेत का. माझ्या लग्नात बी 3 आमदार. मी स्पष्ट सांगितलं आमच्या मामांना जेवढी जागा आमदाराला तेवढी जागा माझ्या सामान्य लोकांना असली पाहिजे. म्हणजे एका व्यक्तीला यायचं आणि भाऊसाहेबांच्या आभाराने या येणार घ्या. काल्याच्या कीर्तनात सुद्धा शिरपूरला माझी कथा होती. ऑन कॅमेरा सांगतोय मी. माझं कीर्तन चालू होतं त्याच्यामध्ये 50 पुढाऱ्यांची यादी आली कारण ते कॉन्ट्रॅक्टर होते. मी कीर्तनातून बघून घेतलं सगळे आले म्हटलं भाऊसाहेब तात्यासाहेब रावसाहेब 2 घंटा जर बट आणि कॅपॅसिटी होईल ते थांबा नाही तर गाडी मग लगेच बुड करा ना. मी कीर्तन डिस्टर्ब होऊ देणार नाही. कारण आहे त्याला पैसा असेल तुम्हाला गाव मानेल. तुमच्याकडे पद असेल तुम्हाला तालुका मानेल. पण तुमच्याकडे बुद्धी असेल विद्वान जगत पूज्यते. जो विद्वान असतो त्याला जगात मान असतो. आणि साधूने साधू सारखं राहिलं पाहिजे. ज्या दिवशी साधू हुजूरगिरी करायला लागला ज्या दिवशी अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 पोते पैशाचे पाठवले दुष्काळामध्ये तुकोबारांना. तर तुकोबारांनी पिंपळाचं पान घेतलं मावड्यांना सांगितलं जाऊन सांगा त्या छत्रपतींना तुमचे येरवित्त धन त्या मृत्युके समान तुमचा पैसा आम्हाला माती मोल आहे. हा पैसा रयतेसाठी वापरा आणि 300 एकर माझी बी जमीन घेऊन टाका. 65 लाख रुपये जनतेला देऊन टाकले होते. आमच्याकडे आणायचं नाही आमच्याकडनं घ्यायचं. कारण आमचा जन्म हा समाजाचा उद्धार करायला झालाय समाजाला लुटायला नाही. जाऊन सांगा छत्रपती असं स्वाभिमानी लागतंय आपलं. आणि आमच्या गुरुदा आम्हाला सांगायचे बेटा म्हणून दात करून पोट भरत नाही. दात करून पोट भरत जो मागून खातो त्यानं पोट भरावत नाही. आणि जो वाटून खातो सरावत नाही. हे फक्त ऐकू नका. परत आपल्याला सतयुगाची सुरुवात करायची. प्रत्येक आपल्याला आता रामायणाची सुरुवात करायची. कारण रामायणामध्ये भोलेनाथांचं एक फार मोठं व्यक्तिमत्व. कितीपर्यंत कथा करायची आज 4 वाजेपर्यंत. इथून उठल्यावर 3 वाजेपर्यंत तिथं बसतो. या बाकीना मिटिंग तर टेबटापेक्षा 8 बटून होता आपण बटतो या बट होत नाही. कोणाची कंबर दुखते कोणाची नाही. बघा टायमाच्या बाबतीमध्ये कोणालाच काही विषय नाही. फार झाला फार असं तुम्ही फार आग्रह केला तर 2 वाजेपर्यंत. ज्या मागे बटेल आहेत त्या म्हणतील डकरे आपण फायदा माहित का नाही. आपण नुसतं छान नावकरी असं पण जे पुढे बटेल ते असणार काय. पण जे पुढे बसलेत ना एक दृष्टांतर परत आपल्या रामायणामध्ये येतून भोलेनाथांचे ज्योतिर्लिंग तुमच्या समोर सांगतो. आज तुम्हाला कमीत कमी 8-9 ज्योतिर्लिंगांच्या कथा व्यवस्थित सांगतो. जरा लक्ष देऊन एकदा. चोपदार बाबा तुम्ही म्हणतात बाई तर चोपदार आहे का आता नाही का तुम्ही विषयातच बरं. आपण लेखा सारा काय होईल पण चोपदार म्हणजे चोपदार बरं का आपल्या 1 नंबर. मला एक सांगा एसटी मध्ये तुम्ही बसलेत ना का हो एसटीत दणके मागे लागता का पुढे लागता. हा मागे म्हणजे तुम्हाला मागे नाही हो. एसटीत मागे का पुढे काय करू वया तुला.
गोपाल कृष्ण भगवान की त्या म्हणे मागे धडका मागे नाही हो एसटीत मागे लागता का पुढे लागता बा पुढला सीटवर का मागला सीटवर अहो बाबाली त्याला अहो बाबा मागला सीटवर का पुढला मागच्या सीटवर काय लागता दणके आणि जर पुढच्या सीटवर बसले ड्रायव्हर जोडतं जास्त दणके लागत नाही मग मला एक तुम्ही सांगा आता हे जग आहे ना हे जग गाडी आहे परमात्म्याची बरोबर त्याचा ड्रायव्हर कोण आहे जगाचा बाप भोलेनाथ ड्रायव्हर आहे बरोबर आहे का नाही मग जेवढे भोले बाबाच्या दूर म्हणजे जेवढे एसटीत मागे तेवढे दणके जास्त जेवढे एसटीत पुढे तेवढे दणके कमी तसंच जेवढे देवाच्या जवळ तेवढे संसारात दणके कमी आणि जेवढे देवाच्या दूर तेवढा दणका ऐकायची समजत तुमले असा आनंद आहे बाबा काल दिन उठून तुम्ही राजमा सुद्धा असं वाटे की चला चला म्हणलं पडले उभा राहू पण काही नाही समय कपैया चलता है दिन ढलता है रात आते समय कपैया चलता है दिन ढलता है रात आते उस रात में बहुत छोटा दिन ढलता है समय कपैया चलता है दिन ढलता है रात आते दौड़ा जाए रे समय का घोड़ा दौड़ा जाए रे समय का घोड़ा किसी के लिए कभी नहीं रुकता किसी के लिए कभी नहीं रुकता कभी नहीं रुकता कभी नहीं रुकता कभी नहीं रुकता दौड़ा जाए रे उमापति महादेव की जय।